नमस्कार. गुरुमंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज गुरुपौर्णिमा आहे आणि या निमित्ताने गावोगावी नगरांमध्ये गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम होत असतात. आपल्याकडलं सगळ्यांना ठाऊक आहे गुरुकडे माणूस कशासाठी जातो तर ज्ञान संपादन करण्यासाठी. आपल्याकडे 14 विद्या आणि 64 कला आहेत आणि या 64 कलांचं ज्ञान घेण्यासाठी माणसं परंपरेने गुरूंकडे जाताना आपण बघितलेली आहे. परंतु यातली जी 65वी कला आहे जाहिरातीची, त्या कलेतले ॲड गुरु ज्यांना म्हटलं जातं असे गोपी कुकडे आज आपल्याबरोबर आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून घेणार आहोत गुरुमंत्र जीवनाचा. गोपी, स्वागत आहे आपलं गुरुमंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळीकडे आता वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे. तुम्ही म्हणजे जाहिरात ही कला आहे ती तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला विकता, अशा पद्धतीने वस्तू आणि तुमची कल्पना कशी विकता याला आहे. सुधाकर गायधनी नामक एक प्रसिद्ध कवी आहेत विदर्भातले, त्यांनी एक 4 ओळी खूप छान लिहिल्या आहेत की तुम्ही आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकत बसलो, गिरायक कसं ते फिरके ना. मग सोनं पांघरून चिंध्या विकत बसलो, गिरायक पेलता पेलवे ना. तर ही जी कला आहे, कशा पद्धतीने तुम्ही विक्री करता, कल्पना असेल तुमची, वस्तू असेल, या सगळ्या कलेतले तुम्ही गुरु आहात. ओके. तर तुम्ही कसं सांगाल की माणसाने स्वतःला कसं प्रेझेंट करावं? आत्ताच्या तरुणाईचा समोर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रेझेंट म्हणजे त्याच्यात 2 भाग आहेत. जसं आपण ॲडव्हर्टायझिंगमध्ये म्हणतो की बायफोकेट, म्हणजे कट दी आयडिया आणि आयडिया आणि एक्झिक्युशन. आयडिया म्हणजे त्याचा जो आत्मा आणि एक्झिक्युशन म्हणजे त्याचे कपडे. माणसाचं पण तेच आहे की आत्मा जर म्हणजे आतून जर तुम्ही चांगले असाल किंवा तुम्हाला म्हणजे माणूस म्हणून चांगलं असणं आणि ज्ञान असणं हे चेहऱ्यावर दिसतं. मग कदाचित त्याचं प्रेझेंटेशन थोडंसं ढिसाळ असेल तरी चालतं. कधी कधी इट बिकम्स अ ॲटिट्यूड की अरे चुळवलेले कपडे घालतो म्हणजे हुसेननी बूट न वापरता जे केलं. पण आतमध्ये जर पोकळ असेल ते बाहेरून किती कपडे घातले तरी ते मॅनिक्विनला कपडे घातल्यासारखं. सो दॅट्स अ वे आय लुक ॲट इट. म्हणजे इंटरनल ब्युटी आणि इंटरनल स्ट्रेंथ पहिल्यांदा असायला हवा. जसं आयडियामध्ये कुठच्याही ॲडमध्ये आयडिया असायला हवी. आयडिया नसेल तर तो ती टिकत नाही. तुमच्या या ज्या हटके आयडिया होत्या, वेगळ्या अफलातून कल्पना होत्या, तुम्ही ज्यावेळेस तो एक वेगळ्या प्रकारचा राक्षस उभा केला आणि तुम्ही नेबर्स एनवे ओनर्स प्राईड ही जाहिरात लोकांसमोर आणली, त्यावेळेस जाहिरातीच्या ज्या संकल्पना होत्या लोकांच्या मनामध्ये त्यांना तुम्ही धक्का दिला होता. त्यामध्ये सुद्धा हीच भावना होती तुमची? खरं म्हटलं म्हणजे ते बरंचसं त्याचं श्रेय त्या प्रॉडक्टला जातं. बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की म्हणजे थोडा वेळ असेल त्याचे बॅकग्राऊंड सांगतो की त्यावेळेला जे 20-25 टीव्ही बाजारात होते, म्हणजे EC टीव्ही पासून सगळे, सोनी बिनी कंपनी त्यावेळेला नव्हते, ते सगळेजण इतर देशांनी टाकून दिलेला माल इंडियात खपत होते. सो लेबलं बदलायची प्रत्येक, म्हणजे मला वाटतं एक कन्साइनमेंट 2-3 हजार टीव्हीची असली, ते संपलं की तो संपला टीव्ही, मग दुसरे इम्पोर्ट करायचे. ह्या लोकांनी काय केलं, जपानमध्ये जो प्रगत टीव्ही होता म्हणजे विच वॉज लर्निंग इन जपान ॲट दॅट टाइम, तो टीव्ही इथे आणला. म्हणजे तेव्हा 67 चॅनल होते. म्हणजे मी जेव्हा टीव्ही बघायला गेलो तेव्हा म्हटलं की बाकीच्या चॅनलवर आपण झोपणार का, कारण आपल्याकडे 1.5 चॅनल होता, एक सह्याद्री आणखीन एक दूरदर्शन. पण त्या लोकांनी ती हिंमत केली, जपानच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी इथे आणली, त्याच्यामुळे तो टीव्ही वॉज माइल्स अहेड ऑफ दी अदर टीव्हीज. आता हा एवढा चांगला टीव्ही खपवायचा कसा, तर त्याला तेवढी दमदार आयडिया पाहिजे. ती दमदार आयडिया अशी होती की पूर्वी काय असायचं की बरेचसे लोक म्हणजे मॅन्युफॅक्चरर्स त्याच्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचे आणि टेक्नॉलॉजी कोणाला काही कळत नाही. सर्वसामान्य माणसाला अजिबात कळत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या लोगोवरती हात ठेवला तर तुम्हाला कुठची ॲड आहे आणि कोणाची ॲड आहे कळायचं नाही, कारण ते सगळेजण तेच बोलत होते. याच्यापासून वेगळं बोलणं म्हणजे बेसिकली जो माणसाचा द्वेष हा शब्द हे असतो की असूया असते प्रत्येकाच्या मनामध्ये. ती असूया कशाबद्दल असते की विच इज द बेस्ट ऑफ द बेस्ट, and Oneida TV that time was the best of the best. So Asuya naturally became the hook म्हणतो ना. बरोबर. आणि त्याच्यावरनं पुढे कॅम्पेन सुरू झाले.
त्याचं तुम्ही मराठी जे करण केलं होतं त्या नेबर्स एनवे ओनर्स प्राईड ओनिडाच्या त्या जाहिरातीचं, त्याला तुम्ही तुकाराम महाराजांच्या शब्दांचा आधार घेतला होता. निंदकाचे घर असावे शेजारी आणि जळत राहे निरंतरी तशा पद्धतीने. तर तुमचा हा जो मातीचा स्पर्श आहे तुमच्या कामाला, तो तुम्ही कसा काय टिकवला? ऑब्झर्वेशन. बेसिकली आपण ऍडव्हर्टायझिंगला शिक्षण नाही, शिक्षण नाही म्हणजे कॉलेजेस आहेत, पण ते ठीक आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. पण बेसिकली ऍडव्हर्टायझिंगच्या कुठच्याही माणसाला, म्हणजे मी असो किंवा कोणी असो, ऑब्झर्वेशन इज अ मस्ट. आपण जेवढं लोकांकडे बघू ते कसे वागतात, काय बोलतात, तेवढं तुमचं इट्स लाईक अ कंटिन्युअस एनर्जी सप्लाय. आताची जी आपली शिक्षण व्यवस्था आहे, ही सगळी शिक्षण व्यवस्था एकतर ज्ञानार्जनापेक्षा प्रशिक्षणावर त्यांचा जास्त भार आहे. येस. म्हणजे एज्युकेशन अँड ट्रेनिंग याच्यातला जो फरक आहे तसा तो ज्ञान आणि प्रशिक्षणाचा याच्यात टप्प्यात आलेला होता. आणि सगळेजण डॉक्टर, IT इंजिनियर आणि या सगळ्या तंत्राशी संबंधित विषयात एक्सपर्ट व्हायला बघतात. त्यांना मानव्य विद्याशाखा ज्या आहेत त्याच्यामध्ये कला आहेत, त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे जाण्यात मुलांना रस नाही, कारण तिथे त्यांना नोकरीची हमी नाही आहे. तर असा समाज कसा काय वाढू शकेल? मला वाटतं हे पहिल्यापासून मला पण हा प्रश्न पडतो की आपण एवढे, म्हणजे भारत हा आर्टमध्ये एवढा अतिशय सुंदर होता. म्हणजे आपण सगळे लेण्या बिण्या बघितल्या तर वी वर फार अहेड. गेलं कुठे ते? म्हणजे ठीक आहे महाराष्ट्राचं ठीक आहे, आपण मारामारी करण्यात बराच वेळ घालवला आपला, पण ओव्हरऑल बघितलं तर सगळीकडेच एस्थेटिक्स अगदी रसातळाला चाललंय. म्हणजे मला सगळ्यात वाईट वाटतं म्हणजे किती चांगला पुतळा असला तरी त्या पुतळ्याला वर्षातून एकदा हार घालण्यासाठी त्याच्यासमोर जिना बांधतात. हो. आणि तो नंतर काढून ठेवला नाही. काळजी वाटतो पक्का असो तो पुतळा, एवढाच तो पक्का असो. म्हणजे असं वाटतं की आपण कशासाठी, म्हणजे पुतळ्यासाठी त्या जिना आहे का जिन्यासाठी पुतळा आहे? इट इज रिअली बॅड. पण दॅट्स द वे इट इज. एस्थेटिक्स इज, म्हणजे आपलं शिवाजी पार्कच्या पुतळ्याचं बघा तुम्ही उदाहरण, त्याच्या आजूबाजूला एवढी बजबज पुरी झाली, आता झाडं लावली आहेत, त्याला म्हणजे रंग ना रूप. काय करत असेल महाराज वरून? हेल्पलेस. तुम्ही म्हणजे आपण हाच मुद्दा आता बोलत होतो की मुलांमध्ये कलांची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी म्हणजे तुम्ही तुमचं बालपण आणि आत्ताच्या पिढ्यांचं वास्तव याची कशी तुलना कराल? मला वाटतं म्हणजे सगळेच डायनॉसॉर्स असं म्हणतात आमच्या काही छान होतं, आता तसं नाहीये. मी ते बोलणाऱ्यापैकी नाहीये, कारण प्रत्येक एक जो ओघ असतो काळाचा त्याप्रमाणे ती माणसं घडत असतात. फक्त शार्प कॉन्ट्रास्ट म्हणजे असं आहे की आताच्या मुलांना मेहनत करायला नको. म्हणजे आता आले वॉक इन आणि ते सीईओ साठीच येतात. सीईओच्या पोस्टच्या खाली त्यांना काही नको असं. सो दॅट इज अ लिटल म्हणजे सरप्राइझिंग, पण आय थिंक दॅट्स द वे दे आर बॉर्न, दॅट्स द वे दे विल. नाही, पण तुम्ही त्यांना काहीतरी गुरुमंत्र दिला पाहिजे त्यांच्या जीवनासंदर्भात, आणि एकूणच जगण्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे याविषयी तुम्ही त्यांना सांगा. आपण आपली चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि त्यानंतर पुन्हा आपण गोपी कुकडे यांच्याशी गुरुमंत्राविषयी बोलणार आहोत. या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बोलत आहोत ॲड गुरु गोपी कुकडे यांच्याशी आणि जाणून घेत आहोत बदलत्या पिढीची मानसिकता. आत्ताच आपण बोलत होतो की आत्ताच्या मुलांना जास्त काम करायला नको आहे किंवा त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. तुम्ही आता शिकवता कला विषय, तुम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकवता, तर एकीकडे काम करत असताना येणारा अनुभव आणि मुलांना शिकवत येताना जो अनुभव येतो, हे कसं सांगाल तुम्ही? म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण त्या चेअरवरनं मुलांना शिकवतो, पण बऱ्याच वेळेला मुलं बरं शिकवतात आपल्याला. वा. म्हणजे माझं तर नेहमीच म्हणणे की यंगस्टर्समध्ये राहून तुम्हाला जी एनर्जी मिळते ती इट्स रिअली म्हणजे क्रेडिटेबल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं नॉलेज नेहमी शार्पन होत असतं, कारण कुठून कुठचा प्रश्न येईल सांगता येत नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे दोन गोष्टीचा फायदा होतो की काम करत असताना
इतर काय करतात लोक हे तेवढंच महत्वाचं आहे. त्यातलं चांगले पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स. म्हणजे मी जनरली शिकवताना मुलांना म्हणतो की पुस्तकं सोडून द्या, वी विल टॉक अबाउट आता करंट ऍड्स. एखादी ऍड आवडली ती का आवडली, नाही आवडली तर का नाही आवडली. म्हणजे जसं झुरळ डायसेक्ट करतात सायन्समध्ये तसं ऍड्स डायसेक्ट करतो. अँड इट रिअली वर्क्स होपफुली. आय थिंक म्हणजे मला जे अभिप्राय येतात मुलांचे. पण तुम्ही इतकी वर्षे शिकवतात तर 10 वर्ष आधीची मुलं आणि आत्ताची मुलं यांची तुलना कशी कराल विद्यार्थ्यांची? त्याच्यावरती म्हणजे इनफॅक्ट एक किस्सा आहे की बँडा स्कूल ऑफ आर्टमध्ये मी जेव्हा शिकवत होतो तेव्हा जेव्हा शेवटच्या वर्षाला कॅम्पेन करायचं असतं मुलांना, जाहिरातीचं म्हणजे असं प्रोफेशनल करतात तसंच कॅम्पेन पूर्ण, म्हणजे मीडिया प्लॅनिंग पासून सगळं. बरोबर. तर जनरली त्या मुलांचं असायचं की मी हे कॅम्पेन करतोय, मी चोरून करणं, म्हणजे असं लपवून करायचं की माझी आयडिया कोणी घेऊ नये. तर मी त्यामुळे त्यांना नेहमी म्हणायचं की तुमचा जर ब्रीफ करेक्ट असेल, तुमचं जर आयडिएशन करेक्ट असेल, त्या ब्रीफला लागून प्रॉपोजिशन चांगलं असेल तर तुमची आयडिया घेऊन त्या मुलाला काही फायदा नाही आहे. इट इज अ युजलेस शू. मोठ्या साईजचा असेल, लहान साईजचा असेल, नॉट फिट द फीट. तर ही भीती घालवण्यासाठी मी त्यांना म्हटलं की आपण एक आयडिया करूया की प्रत्येक मुलांनी आपलं स्वतःचा कॅम्पेन पोडियमवरनं त्या 59 मुलांना प्रेझेंट करायचं वर्गासमोर. येस. आणि दोज विल बी युअर टार्गेट ऑडियन्स. आणि तो तुम्हाला प्रश्न विचारतील तो तुम्ही डिफेंड करता यायला पाहिजे तुमची आयडिया. मी तुमची आयडिया तेवढी पक्की असायला हवी. सगळ्या मुलांना सांगितलं, त्यांना आयडिया आवडली, त्यामुळे चला सर आम्ही करू. म्हणजे आमच्या एक तर 2 गोष्टी होतील, आम्हाला बोलता येईल. पहिल्या दिवसापासून म्हणजे रोज मला वाटतं की ते 10 ते 15 किंवा मॅक्सिमम 20 मुलांचं प्रेझेंटेशन व्हायचं. तर 3 का 4 दिवस मी तिकडे होतो कॉलेजमध्ये. रोजची उपस्थिती वॉज ऑलमोस्ट 60. अरे वा. म्हणजे सगळी मुलं यायची ऐकण्यासाठी. पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. मध्ये थोडीशी मुलंच येते, गप्पा गोष्टी होतातच. तेच मी एका दुसऱ्या कॉलेजमध्ये केलं आता. सेम एक्सपेरिमेंट 10 वर्षानंतर. पहिल्या दिवशी पहिले सगळं समजावून सांगितलं, असं असं करतोय आपण. सो तुम्ही जेव्हा एक कॅम्पेन तुम्ही स्वतः कराल, पण तुम्ही 59 कॅम्पेन्स ऐकाल. सो यू सी द प्रोसेस ऑफ आयडिएशन. पहिल्या दिवशी काही ते 40 मुलं आली. दुसऱ्या दिवसापासून जेवढं ज्यांचं प्रेझेंटेशन आहे तेवढीच मुलं. अरे. आणि ती पण म्हणजे जो मुलगा प्रेझेंट करतोय किंवा मुलगी प्रेझेंट करते, बाकीपासून छानपैकी गप्पा मारतायत. म्हणजे प्रत्येक 10 मिनिटांनी मला, अरे बाबा दिस इज हॅपनिंग फॉर यू, नॉट फॉर मी. म्हणजे हू केअर्स ॲटिट्यूड आहे. वी आर कूल. त्या कूलचे बरेच अर्थ आहे याच्यात. म्हणजे आपण मुलांमधल्या या जाणीवा ज्या आहेत या अशा होण्यामागे काय कारण आहेत? आताची नवी पिढी जी आहे ही अधिक त्यांच्याकडे ज्ञानाची साधनं अधिक आहेत, वेगवेगळे गॅजेट्स आहेत आणि ते जास्त ॲडव्हान्स सुद्धा आहेत. एक जुन्या पुस्तकामध्ये मी म्हण वाचली होती की नवी पिढी ही आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते, त्यामुळे तिला जास्त दिसतं. तर हे जास्त दिसणं आहे ते खटकतं का आधीच्या पिढीला, की म्हणजे काय नेमकं कसं आपण त्याच्याकडे बघा? खटकतं म्हणण्यापेक्षा थोडंसं वाटतंच की आता आज आपण आता जन्माला यायला हवं होतं, ते वाटतंच कुठेतरी. पण आपल्या वेळेला जे म्हणजे माझ्या वेळेला जे होतं ते पण त्यावेळेला ते अबंडन्स होतं. म्हणजे माझ्या आणखी 20 वर्ष अगोदरच्या माणसाला सिनेमा म्हणजे काय माहित नसेल. आम्ही दर आठवड्याला पिक्चरला तरी जायचो. आमच्याकडे तेव्हा पण प्रलोभनं कमी होती. आता नॉलेज जास्तीच इकडे, म्हणजे आता फिंगर टिप आहे. टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे ल्युरिंग एरियाज फार आहेत आणि स्वतंत्रता वाढली आहे ना. म्हणजे आई वडील पण मुलांना बरं बाबा तुला पाहिजे ते कर, पण ते तुला पाहिजे ते कर मध्ये कदाचित त्या मुलाला की मुलीला फोकस नसेल तर मग थोडंसं प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे. फोकस जनरली कमी दिसतो. पण या मुलांच्या समोर लक्ष असावं, ध्येय असावं, किंवा त्यांनी आपल्या भविष्याचा विचार करावा, यासाठी काय करता येईल? मला तर असं वाटतं कदाचित आई वडिलांनी थोडं लक्ष जास्ती द्यायला हवं. आई वडील खूपच लक्ष देतात ना. म्हणजे 10वीला 12वीला ज्यांच्या घरात मुलं तिथे बघितलं तर असं वाटतं की आई वडील परीक्षेला बसले. ती नाही, ते लक्ष नाही. आय थिंक दॅट इज जस्ट धाक किंवा भीती की आपल्या मुलांनी 95% पुढे मार्क मिळवायला पाहिजेत. पण ज्ञान वाढते की नाही बघणं, किंवा आपला मुलगा आपला दोस्त आहे की नाही बघणं, हे जास्ती गरजेचं आहे. म्हणजे कंटिन्युअसली मी जर माझ्या मुलाला किंवा मुलीला सांगत राहिलो की तुला 95+ मिळायला पाहिजेत, तर ते लक्ष देणं नाही, तो मला वाटतं मूर्खपण आहे. इट इज म्हणजे त्या मुलाची वृद्धी, म्हणजे मी म्हणतो तुम्हाला तसं की आतून त्याचं ज्ञान किंवा हे वाढतंय का,
त्याचा फोकस वाढतोय का, त्याला काय आयुष्यात करायचं ते माहिती आहे का. पण या सगळ्या ह्याच्यात आपण एक समाज म्हणून जर बघितलं, आपण त्याच्यासाठी तरुणाईला दोषी न ठरवता आधीच्या पिढ्यांनी जे दुर्लक्ष केलेलं आहे या सगळ्या गोष्टींकडे, म्हणजे आधी मी जसं म्हणालो की कला असेल, तत्वज्ञान असेल, सगळ्याच कला म्हणजे चित्रकला असेल, मूर्तिकला असेल, या सगळ्या गोष्टी टाकाऊ म्हणून आपण बाजूला ठेवलेल्या आहेत. आणि आता आम्ही सगळेजण ज्याच्यातून जास्त पगार मिळेल त्याच गोष्टींकडे लक्ष ठेवतो आहोत. मग समाज म्हणून कसं वाढेल महाराष्ट्र, एक 50 वर्षानंतरचा महाराष्ट्र कसा असेल? मला वाटतं त्याची झलक आता दिसायला लागलेलीच आहे. पण काहीतरी व्हावं, आणखीन हे बदलावं अशी इच्छा. आता ते क्रांतीच म्हणायला लागेल जर चेंज झालं तर. नाही मिळालं असं नाही, एकदम ड्राय एरिया नाही आहे, म्हणजे अगदी दुष्काळ नाही आहे त्या गोष्टीचा. पण जेवढं पीक असायला हवं कलेबद्दल बघण्याचं, कुठच्याही कलेचं, तेवढं नाही आहे. म्हणजे आपण एखाद्या मूवीला जातो तर मला कधी कुठची मुलं अशी मस्त मूवी आहे पण त्याच्यानंतर त्याचं डायरेक्शन छान आहे बाबा, की त्याचं लाइटिंग चांगलं होतं, का त्याचा मेकअप चांगला होता, त्याची टेक्नॉलॉजी चांगली होती, अशा विषयावरती कधी ऐकलं नाही. बोलतो नाचायला मात्र ते पुढे असायला झिंग झिंग झिंगाट नाचायला मस्त. पण त्यांचं सुद्धा शिक्षण झालं नाही ना त्या पद्धतीने. एक्झॅक्टली, म्हणून तर म्हणतो आपण, म्हणजे शिक्षण पद्धतीला इन अ वे किंवा आपल्या समाज संस्थेला म्हणा, किंवा आपण असे वाढवत गेलो नाही, त्याचे जे आपण झाड कसं सगळ्या दिशेने वाढतं तसं झालेलं नाही आहे. तर आता कदाचित परत म्हटलं तसं 96% मार्क मिळायला पाहिजेत, मग ड्रॉइंग कशाला काढतोस? बरोबर, त्याच्यापेक्षा अभ्यास कर, तेवढंच तुला जास्ती मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. सो तुमच्या आई वडिलांचा कसा कल होता तुमच्या? माझी आई माझी आई स्वतः 4थी शिकलेली होती, पण शी वॉज लॉट मोर प्रॅक्टिकल. ती मला म्हणाली तू ड्रॉइंग चांगलं ड्रॉइंग कर, पण कधी नापास होऊ नकोस वर्गात, आणि SSC झाल्यानंतर काय पाहिजे ते कर, SSC तरी हो बेसिक. तर आम्ही बोर्डाची परीक्षा असायची पूर्वी SSCला, तर तेव्हा आमची वाडी होती, त्याच्यामध्ये मोठं पटांगण होतं. तुम्ही दादरच्या परिसरात वाढला? येस, पाटीलवाडी. तर तिकडे खांब सुरू झाले. म्हटलं अरे बापरे, गेली वाटतं जागा आता, कारण 4 दिवसांनी एक झोपडी व्हायची तिकडे तयार, म्युन्सिपाल्टीच्या कब्जेत होती जागा ती. तर तिकडे सिनेमाचं होर्डिंग पेंटिंगचा स्टुडिओ होता. ओके. आणि माझे हात आणि डोळे आणि सगळं शिवशो होतं, तिकडे जाऊन सांगावं की मला इंटरेस्ट आहे. आई म्हणाली तिकडे जर गेलास परीक्षा व्हायच्या अगोदर तंगड तोडून देतो, SSC हो आणि मग काय पाहिजे ते कर, तू तिकडे राहिलास तरी माझे काही ना नाही. परीक्षा झाली SSCची, पहिल्यांदा त्याच्याकडे गेलो की मला ड्रॉइंग खूप आवडतं, मी करू का काम. मग कम्प्लीट कॉलेजभर मी संध्याकाळी सिनेमा होर्डिंग्स करायचो. म्हणजे राईट अप टू नागिन पिक्चर होतं पूर्वी, मल्टीस्टारर, दॅट वॉज द लास्ट मूवी आय पेंटेड. त्याच्यामुळे रंगाची भीती गेली. JJ स्कूल ऑफ आर्ट कडे कसे वळलात तुम्ही? ते गंमतच आहे. म्हणजे खरं म्हटलं मी आर्किटेक्ट व्हायला सगळं म्हणजे आर्सनल तयार होते, टेक्निकलमध्ये होतो, दोन्ही परीक्षा दिल्या होत्या, एलिमेंटरी इंटरमिडिएट. तर मी गेलो होतो आर्किटेक्टचे फॉर्म घ्यायला. झाडं आवडतात म्हणून हे या बिल्डिंगकडे बघितलं, JJच्या इथे, म्हणजे अप्लाइड कॅम्पस खूपच सुंदर आहे, सुंदर आहे. तर ती ह्या पर्टिक्युलर बिल्डिंगला दोन्ही साईडला प्रचंड मनी प्लांट वाढले होते. बघायला गेलो आतमध्ये, तर मग तिकडे हाशमी सर बसले होते सिलेबस द्यायला. काय करतो म्हटलं, असं असं आहे, दोन्ही एक्झाम झाले. म्हणजे तुझ्यासारखी मुलं तिकडे जात नाही, इकडे येतात. म्हटलं हे काय आहे? म्हणजे अप्लाइड आर्ट. म्हटलं म्हणजे काय? म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. म्हटलं ओके. त्यामुळे इफ यू आर ओके विथ, म्हणजे त्यावेळेला 300 रुपये होती ना टर्म फी, तर इफ यू ओके विथ 300 रुपये करायला, तर यू कॅन टेक ॲप्लिकेशन दोन्हीकडे. इफ यू गेट हे सिलेक्टेड, दोन्हीकडे माझं सिलेक्शन झालं. 15 दिवस अगोदर हे कॉलेज सुरू झालं. तर मला म्हटलं 15 दिवसाची ॲप आहे, त्याच्यात मला ठरवायचं इकडे का तिकडे जायचं. मग आर्किटेक्टला नाही गेलो, इथेच राहिलो. तुम्ही गोल्ड मेडल मिळवलं आणि तुमच्या मुलीने सुद्धा गोल्ड मेडल 25 वर्षानंतर. तर हा जो सिलसिला आहे तो तुम्ही, म्हणजे तिला आवड होती की तुम्ही तिला प्रवृत्त केलं? आवड होतीच बेसिकली, कारण मी तिघेही ना, मी म्हणतो 5 डझन कमर्शियल आर्टिस्ट आहेत घरात. ओके. किशोरी माझी बायको, ती पण कमर्शियल आर्टिस्ट आहे. सो ऑब्व्हियसली वी वर टॉकिंग अबाउट ॲडव्हर्टायझिंग, त्याच्यामुळे तिला म्हणजे स्टार्टेड लाइकिंग ॲडव्हर्टायझिंग. तुम्ही मधल्या काळामध्ये तुमच्या जाहिरात क्षेत्रातून थोडा वेळ निवृत्ती पत्करून तुमच्या छंदाकडे पुन्हा वळलेला होता. हे कसं जमलं तुम्हाला?
नशिबाचा भाग आहे कारण नशिबावर विश्वास आहे 100%. ओके. म्हणजे एखाद्या माणसाला एखाद्या जागी त्या असायला टॅलेंट असायला पाहिजे किंवा मेहनत असायला पाहिजे, हा दुसरा भाग झाला. पण त्याचं चीज होण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही ते ग्रह एकत्र येणं किंवा चांगली माणसं एकत्र येणं, चांगली माणसं, हे सगळं अकॉर्डिंग टू मी नशिबाचा भाग. मी ॲडव्हर्टायझिंग ॲव्हेन्यूजमध्ये सॉर्ट ऑफ पार्टनर होतो, सॉर्ट ऑफ पार्टनर. त्याच्यामुळे मंथली इन्कमचा प्रॉब्लेम नव्हता. आणि किशोरी मला म्हणाली की चला म्हणजे कर काही मॅनेज करूया, कारण दिस वॉज अगेन ऑलमोस्ट इन्कम हाफ होऊन वी हॅव टू स्टार्ट लर्निंग. केलं मी केलं. म्हणजे त्याच्यात एक गंमत अशी की परत आपण जेव्हा स्टुडंट असतो तेव्हा अजाणतेपणे स्टुडंट असतो, म्हणजे तेच असतं, दुसरं नसतं. बरोबर. जेव्हा तुम्ही सगळ्या चक्रातून वळतून परत स्टुडंटहूडकडे जाता, ती मजा खूपच सुंदर आहे. म्हणजे मी डबा घेऊन सेकंड क्लासनी भाईंदरला जायचो शिकायला सिरामिक. अजूनही मला ते दिवस म्हणजे आय थिंक इट्स स्टील कॉलेज नंतरचं कॉलेज. वा, फार सुंदर होतं. सो 5 वर्ष शिकलो, 1.5 वर्ष पंडितजींकडे शिकलो, मग स्वतःच शिकलो आणि मग 5 वर्ष प्रॅक्टिस केली. ही जी निरंतर शिकण्याची प्रक्रिया आहे, ही निरंतर शिकण्याची किंवा निरंतर शिकवण्याची प्रक्रिया, ह्या दोन्ही आपल्याकडे जरा मंद झाल्यात असं वाटत नाही का? पीपल म्हणजे अराईव्ह. मला कोणते म्हणजे राजू परवळेकर म्हणाले की जरा कुठे स्थिर झालास की तू स्वतःला अस्थिर करतोस. बट ते मला पण कळलं होतं, पण विच इज ट्रू. कारण फार स्थैर्य असेल जीवनामध्ये, इट्स म्हणजे सॉर्ट ऑफ कम्प्लेसंट होतो माणूस. म्हणजे काय म्हणतात त्याला, निगेटिव्हिटी ऑफ अबंडन्स, ते होता कामा नये लाईफमध्ये. पण आताची तर सगळी मला जेवढी माणसं भेटतात ती बहुतेक लोक अस्थिरतेला कंटाळलेली असतात आणि तुम्ही स्थैर्याला जरा बाजूला धक्का देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. बोरिंग. म्हणजे मला वाटतं अजून 1 महिन्याने मी परत सिरॅमिक मध्ये जाणार. उंबरठ्यावर. ही जी मानसिकता तुमची तयार झालेली आहे की नव्याने शिकावं, स्वतःला मोकळं करावं या सगळ्या पाशातून, तर हे होण्यामागे काय कारण असावं तुम्हाला वाटतं? डिफिकल्ट, कारण मी तसं आत्मपरीक्षण म्हणतात तसं कधी केलं नाही. एकच आहे की फक्त मला जे करायचं आहे त्याच्यात आनंद मिळायला हवा आणि तो मिळवतोच 100%. मग ते बाकीच्या गोष्टी होतात. तर ही जी आनंदाची संकल्पना आहे ना, आताच्या ज्या मी माझ्या अवतीभोवतीच्या लोकांच्या, तरुण असोत किंवा मध्यमवयीन असोत, त्यांच्या आनंदाच्या संकल्पना बघतो, ह्या खूप ठराविक झालेल्या आहेत. मग तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला आमचेच तुकोबा, आम्ही त्यांना ऐकलेलं आहे 17व्या शतकामध्ये, त्यांनी लिहून ठेवलं की आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची एवढी अलौकिक अवस्था आमच्याच एका पणजोबा, खापर पणजोबांनी मांडून ठेवलेली आहे. आणि आताच्या पिढीकडे किंवा अवतीभोवती बघितलं तर आनंदाच्या संकल्पना खूप कमी होत चाललेल्या दिसतात. आणि ना ते मनाचं मला सेटिंग तसं असावं. म्हणजे मला जसं माझ्या मित्रांबरोबर रम पिताना आनंद होतो जेवढा, तेवढाच पावसाकडे बघताना होतो, तेवढंच मला म्हणजे सगळ्यात आनंद, म्हणजे आनंद मिळवण्याची किंवा ऑब्झर्वेशन करण्याची किंवा याची जी सवयच झाली आहे. आणि दॅट वर्क्स वंडर्स फॉर मी. त्याच्यामुळे मला दुःख कधी होत नाही फारसं. तर आताच्या मुलांना तुम्ही काय सांगाल, नव्या पिढीला? भरपूर प्रलोभन आहेत आजूबाजूला. म्हणजे आपण ॲडम्स ॲपल जसं देवाने पहिल्यांदा तयार केलं होतं तसं ते वॉज हॅपीनेस. त्यातून फोकस शोधणं हा सगळ्यात मोठा म्हणजे चॅलेंजिंग भाग पण आहे. आणखीन यू शुड नो युअर सेल्फ. वा, खूपच चांगला गुरुमंत्र तुम्ही दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलं या गुरुमंत्रापासून काहीतरी बोध घेतील अशी आपण अपेक्षा करू. आणि मुलं आणि मुलांचे पालक सुद्धा यातून काहीतरी बोध घेतील अशी आपण अपेक्षा करूया. गोपी, आपण आलात आणि आपले मौलिक विचार ते मांडलेत. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.